विसरूया नाही. आणि आता आम्ही चालूयात आमच्या मूळ गावाला, म्हणजे केसरीला. आंबोलीच्या पायथ्यालाच आहे ते गाव आणि खूप सुंदर गाव आहे आणि आमचं मूळ स्थान आहे ते आणि मी पहिल्यांदाच जाणार आहे. तर केसरी हे आमचं मूळ गाव आणि आत्ता आम्ही जिथे राहतो ते हे असणीय गाव. काही वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या आजोबांच्याही आधीच्या काळामध्ये सावंत आडनावाचे काही लोक या 2-3 गावांमध्ये येऊन राहिले आणि त्यानंतर इथे ही सावंतची फॅमिली तयार झाली, ज्यामध्ये की आमची फॅमिलीसुद्धा आहे. बरीच वर्ष मी या गावाबद्दल, कर्लाई देवीबद्दल ऐकून आहे. कर्लाई देवी ही आमची कुलदैवता आहे आणि त्याबद्दल मी बऱ्याच वेळेला लोकांकडनं ऐकत होते, केसरी गावाबद्दल ऐकत होते. तर मला नेहमी असं वाटायचं की मला हे गाव बघायला जायला हवं किंवा मला या गावामध्ये जायचं आहे, मला केसरीला जायचं आहे, मला कर्लाई देवीचं दर्शन घ्यायचं आहे. पण असा कधीच योग येत नव्हता. पण यंदा असं झालं ना की सगळे योग जुळून येत आहेत आणि माझ्या मनातली इच्छाही आज पूर्ण होणार आहे. मी कर्लाई देवीच्या मंदिरात चालली आहे. त्याचबरोबर तिथे एक शिवकालीन मंदिरसुद्धा आहे, जे की 400 ते 500 वर्ष जुनं आहे. तर त्या मंदिरातसुद्धा मी जाणार आहे आणि जाता जाताना या प्रवासात आपल्याला बरीच अशी गावं लागणार आहेत कोकणातली, सावंतवाडी तालुक्यातली. तर तीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. कोकण पाहणं आणि तेही टू व्हीलरवरून आणि सगळं बघत बघत जाणं ही मजा खूप वेगळी असते. जे कोकणात राहतात त्यांना खरंच माहिती आहे ही गोष्ट. हा व्हिडिओ मे महिन्याचा आहे तरीसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी हिरवळ आहे. सगळी झाडं अगदी टवटवीत दिसत आहेत. तर हेच कोकणाचं वैशिष्ट्य आहे की मे महिन्यामध्ये सुद्धा पाण्याची काहीच कमतरता भासत नाही. त्यातही ही आमची तळ कोकणातली जी गावं आहेत ती अतिशय सुंदर आहेत. तर आमच्या गावापासून आता आम्ही थोडं पुढे आलो आहे आणि हे आहे तांबोळी गाव. यंदा ऊन जरा जास्तच आहे त्यामुळे मी हे असं बांधलं आहे आणि आता आपण पोचतो आहोत भालावल गावामध्ये. तर हा आहे ओठवणे तिठा. इथून ओठवणे गाव, सरमळे गाव आणि नांगरदासला जाण्याचा रस्ता हा आहे आणि इथूनच आपल्याला खाली जायचं आहे. या तिठ्यावरनं इथून जो जातो तो बांद्यात रस्ता जातो आणि इथूनच आपल्याला मुंबई गोवा हायवेसुद्धा लागतो. आपण आता इथून आलो असण्या गावातनं आणि या साईडला सरमळे ओठवणे अशी ही गावं आहेत. तर आपण इथून आता पुढे जाणार आहोत. असा रस्ता जरा थोडा खराब आहे, हां थोडासा पॅच खराब आहे, बाकी बाकी रस्ता खूप चांगला आहे. हा इथे पुढे नांगरदास पण आहे. ही आहे सरमळे गावाची नदी आणि आपण आता सरमळे गावात पोचलो आहे. तर आता नम्रता सांगत होती, माझ्याबरोबर नम्रता आहेच, गाडी चालवते आहे, मी तिच्या मागे बसले आणि ती सांगत होती की इथे एक छान असं मंदिर आहे, तर आपण जाऊया आणि त्या मंदिरासाठी आम्ही इथे थांबलो आहे. या मंदिरामध्ये शिवरात्रीच्या दिवशी खूप मोठा उत्सव असतो आणि हे मंदिर एका रात्री तयार झालेलं मंदिर आहे. दुपारची वेळ आहे आणि तरीसुद्धा खूप शांतता आहे. आजूबाजूला कसलाच आवाज नाही आहे. समोर रस्ता आहे आणि रस्त्याच्या लागूनच हे मंदिर आहे. छान आणि प्रसन्न वाटत होतं सर्व बघताना. आणि इथे एक काका होते, ते आम्हाला थोडीशी माहिती देत होते की हे कसं तयार झालं आहे. ती आम्ही सगळी माहिती ऐकत होतो आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आता पुढच्या प्रवासाला जायचं आहे. तर चला आता या मंदिराकडनं आता आम्ही पुढे जातो. प्रत्येक गावाची आपापली काही वैशिष्ट्य असतात. त्यांची मंदिरं, त्यांचे सण उत्सव, त्यांच्या रीतीभाती या सगळ्या गोष्टींना खूप जवळून पाहायला छान वाटतं. इथून आम्ही जाताना एक एक गाव लागत होतं. तसं तसं मी नम्रताला विचारत होते की हे गाव कोणतं आहे, मग त्याचं नाव काय, आणि मी ती सगळी नावं खाली देते आहे, ती तुम्ही नक्की वाचा. आणि याच्यातलं जर तुमचं गाव कुठचं असेल तर मला नक्की खाली कमेंट करा तुमच्या गावाचं नाव. आणि आता मी पुढे चाललो आहे बघा आणि आता आपल्याला दाणोलीत जायचं आहे आणि दाणोलीच्या जवळच हे गाव आहे. चला आता आपण आलोय दाणोलीत. आता आपण केसरी गावाच्या हद्दीतनं आतमध्ये प्रवेश केला आहे आणि आता मला बघायचं हे गाव किती सुंदर आहे, कारण मी पण पहिल्यांदाच आलेले आहे आणि खरंच खूप छान वाटतं आहे. मनाला एक समाधान वाटते की बऱ्याच वर्षापासून जी गोष्ट मला बघायची होती, जे गाव मला बघायचं होतं, त्या गावात मी आज येऊन पोहोचले. लागू नये म्हणून मी जो फेस कवर करून ठेवला होता माझा, तो मी या गावात आल्यानंतर खोलला आहे, कारण मला या गावाची हवा घ्यायची आहे, इकडचं वातावरण अनुभवायचं आहे. वेगळंच आपले पण जाणवत होतं. म्हणजे बऱ्याच वर्षांपासून जे गाव बघायचं होतं ते फायनली आज मी बघते आणि अगदी साठवून ठेवण्यासारखं आहे सर्व काही.
कारण इकडची जी घरं आहे तिकडचं जे वातावरण आहे ते वेगळं आहे, खूप फील करण्यासारखं आहे. आणि इथं कुठेतरी म्हणजे आपले पूर्वज कधीतरी इथं राहत असतील, ही जी भावना आहे ना मनामध्ये, ते शब्दात मांडता न येण्यासारखं आहे. या गावांमध्ये अजूनही भात शेती केली जाते, कारण कोकणात जास्त करून अशी उघडी जी जागा असते त्यावरती भात शेती करतात आणि कदाचित इथंसुद्धा भात शेती करत असतील. आणि इथे तुम्ही बघू शकता घरांच्या रचना म्हणजे अगदीच घरं लागून लागून आहेत रस्त्याला. आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये तिथे पोहोचणार आहोत आपल्या मंदिराकडे. तर पहिल्यांदा आपण शिव मंदिर बघणार आहोत, जे की 400-500 वर्ष जुनं आहे. आणि त्यानंतर आपण कर्लाई देवीचं दर्शन घेणार आहोत. दिव्यांची जत्रा तसंच वाटते मला. पण ते होते आपल्या पुढे आले असतील आतमध्ये मंदिर वरती जायचं. तर आपण आता केसरी गावात पोहोचलोय आणि इथे माझ्या मागे आहे बघा केसरीचं मंदिर आहे, स्वयंभू मंदिर आहे. गाव पण खूप सुंदर आहे. चलो चलो चला आता एकाच स्पॉटला आपली आता पोहोचलोय. किती वर्ष जुनं आहे रे हे? आता आपण या स्वयंभू मंदिरात आपण जातो. हा पाडी आहे थोडस सावकाश चल. चला ही करलाई नाही बाबू. आले माझे पाय लागले जळायला, चप्पल नाही. खूप उंचावरती आहे मंदिर, खूप उंचावर आहे, त्यामुळं ऊन बाहेर ऊन लागतंय पण मंदिरामध्ये खूप शांत आणि थंड आहे. हे बघा, वाव, देवचाफा पडलाय. देवचाफा देवचाफा हे आपल्याकडे पण हे आहे ना. देवचाफ्याचं झाड आहे बघा, वर सडा पडलाय सगळा. असं मंदिर घ्यायचं नसतं हे बघा. सगळ्या मंदिरांच्या बाहेर तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या तुळस दिसतील. इथे सुद्धा आहे बघा छान असे कार्यक्रम वगैरे असले की इथे दुकानं वगैरे लागतात. चला आता आम्ही खाली उतरतो आणि कर्लाई देवीकडे जातो. कर्लाई देवी आमची देवी कर्लाई देवी आहे, त्यामुळे आमच्या गावामध्ये आणि आम्ही मुंबईला जरी असलो तरी सुद्धा आम्ही कर्ली मासा खात नाही. काय घाली बाहेर कसं.
नाही आहे. इथल्या लोकांच्या असणार त्या केसरी लोक. भूत लागली. हे बघा आम्ही आता कर्लाई देवीच्या मंदिरात आलोय. भूत लागली. खूप वर्षाची इच्छा होती माझी की मला कर्लाई देवीच्या मंदिरात जायचं आणि फायनली आज मी आले. हे बघा इथे खाली तळी आहे छोटी, त्यानंतर हा मस्त असा परिसर, म्हणजे देवराईमध्येच वसलेलं हे मंदिर आहे. आणि बघू शकता तुम्ही खूप मोठा असा परिसर आहे. इथे वर शेड घातलेली आहे. इथे काहीच नाही म्हणजे घरं वगैरे इथे आजूबाजूला नाही आहेत. ते खूप म्हणजे वस्तीपासनं थोडं भरपूरच लांब आहे, म्हणजे 2-3 किलोमीटर तरी अंतरावरती तुम्हाला घरं नाही आहेत इथे जवळपास. तुळशी वृंदावन आणि हे मंदिर केसरीचं. खूप वर्षाची मनातली इच्छा आज पूर्ण झाली आणि शेवटी आम्ही या कर्लाई देवीच्या मंदिरात येऊन पोहोचलो. खूप छान अनुभव होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा. आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.